तर बीडमधलाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला, तो सतीश भोसले संदर्भातला। सतीश भोसले उर्फ खोक्या याचे पाय आता आणखी खोल्यात जाणार आहेत। सतीश भोसलेच्या घरातून गांजा जप्त करण्यात आलाय, शिवाय प्राण्यांचं वाळलेलं मांस सुद्धा जप्त केलंय। सतीश भोसलेच्या अर्थात खोक्याच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी झाडाझडती केली। शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालेला आहे। अजूनही हा खोक्या फरार आहे, त्याच्या विरोधात आता तिसरा गुन्हा दाखल झालाय, कारण थेट घरामध्ये गांजा सापडलेला आहे, प्राण्यांचं वाळलेलं मांस सापडलंय। 3 दृश्य जी बघतोय आपण त्या संदर्भातले गुन्हे दाखल झालेले आहेत सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर। पहिलं म्हणजे बॅटनं अमानुष मारहाण केली, त्या प्रकरणामुळे मुळात हे सगळी गोष्ट चर्चेत आली, भोसले चर्चेत आला। दुसरं प्रकरण आहे हे जे व्हिडिओ आपण बघतोय, पैशाची बंडलं उधळली जात आहेत, पैशाच्या नोटा उधळल्या जात आहेत, या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ समोर आलेले आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये आता चक्क गांजा आढळून आलेले आहे, 200 हरणांची शिकार केल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। उदय, आता तिसरा गुन्हा दाखल होतोय, पण खोक्या मात्र अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये, त्याची गाडी सापडली पण तो मात्र सापडत नाहीये। असे आणखी अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात, उघड होऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच आपण जर बघितलं तर सतीश भोसलेच्या विरोधात गेल्या 5 ते 6 दिवसात हा तिसरा गुन्हा आहे। यामध्ये अमानुष मारहाण जी बॅटने केली होती त्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर ढाकणे पितापुत्राला जी मारहाण झाली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला आहे। आणि यानंतर वन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जी त्याच्या घराची झडती घेतली होती, त्यामध्ये शिकारीसाठीचं जे साहित्य होतं त्याबरोबरच गांजा देखील आढळून आला होता। आणि तो गांजा आढळल्यानंतर आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये ढाकणे पिता पुत्रानं जो गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये सतीश भोसलेनं आपल्या वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल केलाय। त्याची सुनावणी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात थोड्याच वेळात होणार आहे। असं जरी असलं तरी आता सतीश भोसलेवर इतर 2 गुन्हे असल्यानं आता न्यायालय त्याच्या जामिनाबाबत काय निर्णय घेतं आणि या प्रकरणात जरी जामीन मंजूर झाला तरी इतर 2 प्रकरणात मात्र त्याला अटक होऊ शकते, असंच एकंदरीत सध्या दिसतंय। म्हणजे सतीश भोसलेच्या समोरील अडचणी आता वाढतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।